त्यांच्या उजव्या साईडनं गोलंदाज तयार. ते हलक्या हाताने खेळलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. इष्टिकरक्षकाच्या हातामध्ये जाऊन इसवतोय चेंडू. चेंडू हलक्या हाताने खेळलेला चेंडू सिंगल ते पूर्ण होते. स्ट्राईकला आणण्याचं काम केलं आता मयूरला. त्यांचा जर विचार केला तरी ते आतापर्यंत 2 चेंडू हाताळले चांगल्या पद्धतीने. पुढील चेंडू मयूर साठी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. सामने पूर्ण 4 षटकांचे खेळवले जातील. प्रत्येक संघाने नोंद घ्यायची. पुन्हा गोलंदाज तयार. पंचांच्या उजव्या साईडनं चेंडू टाकण्यासाठी ते स्लोवर गतीचा चेंडू. चेंडू उंचावर गेलाय. झेल खाली येतोय आणि पुन्हा एकदा इथे झेल जमलेला दान हाताला किस करून खालती. कुठेतरी 2 आतापर्यंत झेल ड्रॉप झाला. ते झेल सोडले की धावा सोडले माहित नाहीये, पण येणारे काल आणि वेळ सांगून जाईल नक्कीच. कुठेतरी झेल पकडले असतील तर धावा वाचल्या गेल्या असत्या. इथे जमलं नाहीये. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक असे निर्धाव चेंडू टाकावे लागतील प्रशांतला. अजूनही पाहायला गेलं तर प्रशांतने 5 चेंडू टाकले. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवर किती धावा येतात पाहायला गेलं तर दोन्ही बॅट्समॅनची झेल इथे सोडले गेलेले आहेत. इथे हलक्या हाताने खेळलेला चेंडू. फिल्डर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धावावर समाधान मानावं लागेल. धावा लागल्या गेल्या. धावफलक आतापर्यंत त्या 17. कोणाला खतरा. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडू मध्ये 17 धावा लागल्या गेल्यात. अजूनही उर्वरित 12 चेंडू शिल्लक असतील. हेमंत आलय गोलंदाज तिसरं षटक हाताळण्यासाठी. हेमंत आलय तिसरं षटक हाताळण्यासाठी. ते मात्र पाव्या पंचांगाला ओळखून सांगतात. सकाळच्या क्षेत्रामध्ये हा वाईट चेंडू टाकलेला आहे. अतिरिक्त धावेने धावसंख्येत भार होते आतापर्यंत 18. हेमंतला इथे कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू कुठेतरी खराब टाकल्यानंतर दुसरा चेंडू बॅक टू निर्धाव टाकतो हेमंत. गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या साईडने इथे बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळतोय हेमंत. बॉलर टू विकेट कीपर असं चालू आहे. या दोन्ही फलंदाज कॅची सोडल्या तेच मैदानामध्ये आतापर्यंत फलंदाजी करतात. मोठे फटके मारण्याची जरूरत असेल. कुठेतरी धाव फलक पुढे 50-60 पर्यंत न्यायचा असेल तर कुठेतरी मोठे फटके खेचण्याचा प्रयत्न करावा लागेल दोन्ही फलंदाजांना. इथे मात्र खोलवर गतीचा चेंडू. इथे सिंगल पूर्ण होते. आतापर्यंत 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये 19 धावा. तिसरं षटक. अजूनही उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. धावफलकावर धावा लागल्या गेल्या आतापर्यंत 19.
अजून 3 चेंडू असतील शिल्लक. पाहूया 3 चेंडूवर किती धावा येतील. इथे फटका खेचलाय, क्षेत्ररक्षण होते, क्षेत्ररक्षकांना झाले चुक्याचं धावा मोजल्या गेल्या की आतापर्यंत 4. कुठेतरी झेल पकडायची होती, झेल पकडली असती तर नक्कीच धावा वाचल्या असत्या. फिल्टरला जमला नाही आणि चांगली अशी झेल जमिनीला दान होते आणि ती झेल सोडली आणि त्याच बरोबर चौकार सुद्धा. प्रशांत होते झेल खाली, प्रशांतला जमलं नाहीये तरी प्रथमेश होते. पुन्हा एकदा झेल सोडल्याने झेलचा फायदा उचलला गेलाय तो. कोहिनूरची इथे मात्र झेल सोडलेली होती आणि तोच कोहिनूर आता चमकतोय या उन्हामध्ये. 6 धावांसाठी षटकार. तरी झेल पकडला असती तर हा षटकार कुठे नक्कीच बसला नसता. हल्ले चढवले गेले बॉलरवर. पुन्हा एकदा कोहिनूर. इथे मात्र हलक्या हाताने टॅप केला गेला चेंडू. 2 क्षेत्ररक्षण धावतात, उचलतात, फेकताय तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण केल्यात. धाव फलकावर धावा लागल्या गेल्या त्या आतापर्यंत पाहायला गेला तर 31. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडू मध्ये धावा लागल्या गेल्या त्या आतापर्यंत 31. अजूनही उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. या 6 चेंडू मध्ये किती धावा येतील आणि जर हेमंतचा विचार केला तर 14 धावा खर्च केला. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. पंकज भोले. शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक आलं गेलं तर या दोन्ही फलंदाजांनी कॅची सोडलेल्या आहेत आणि कॅची सोडल्यात आणि त्याच्यानंतर आक्रमण फलंदाजी पाहायला मिळते दोघांकडनं. जर पाहायला गेला तर कोहिनूरच्या इथे 2 कॅची सोडल्या गेलेल्या होत्या. त्या कोहिनूरने इथे मात्र बॉलरला हल्ले चढवले गेलेत. आता तोच स्ट्राईकला मयूर असेल. पुन्हा एकदा इथे पाहूया, पुन्हा एकदा मयूर. पाहायला गेला तर कोहिनूर आणि आता मयूर दोघे फलंदाज आक्रमक फलंदाजी करतात. इथे मात्र बॉलरला हल्ले चढवायचं काम करतात. तयार. पुन्हा एकदा इथे पाहूया, इथे रन आउटच्या स्वरूपात कधी वाद होते तो मयूर. काय गरज होती का धाव घेण्याची? धावा येत होत्या रन आउटच्या स्वरूपात. गडी इथे वाद होते तो मयूर. जीवन जातोय मैदानामध्ये. 1 डाऊनचा फलंदाज मयूरचा विचार केला तर चांगली फलंदाजी करून आलाय जीवन. नवीन फलंदाज मैदानामध्ये. कुठेतरी पंकजवर हल्ले चढवले गेलेले होते. पहिल्या चेंडूवर पंकजने कुठेतरी मोठा फटका खाल्लेला होता. त्याच्यानंतर कमबॅक करतोय. पाहूया कोहिनूर स्ट्राईकला. पंच आपल्या डिसिजन निर्णय असतील. पंचांवर कोणी दबाव टाकू नये ना. पंच ना आमचे पंच आहेत बाहेरचे, ना आमच्या घरचे ना तुमच्या घरचे. पंच आपण मागवले बाहेरचे. इथे बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळतोय गोलंदाज पंकज.
बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू हाताळतोय गोलंदाज पंकज. कोहली संघाची गोलंदाजी पाहायला गेलं तर अद्यापपर्यंत चांगली राहिली आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय झेलखाली क्षेत्ररक्षण. आता इथे कुठली चुकी न करता वन अँड मध्ये झेल पकडतोय आणि इथे कोहिनूरचा खेळ मात्र समाप्त होतोय. पंकजचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी केली त्याने. आतापर्यंत 4 चेंडू टाकले. 4 चेंडू मध्ये मात्र 7 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी पवेलियनच्या दिशेने पाठवले गेलेत. पुढील फलंदाज निखिल जातोय 4थ्या क्रमांकाचा. मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले 2. लेफ्टी बॅट्समन मैदानामध्ये डोकदुखीचा काम केलंय. पावया इथे फटका सजवलंय गेलंय आणि 4 धावेने यष्टीरक्षकांना झाल्या चुक्या. ते धावफलकावर 4 धावेने धाव पुढे सरकल्या गेल्या. ते आतापर्यंत 41 चांगली गोलंदाजी करत होता. कुठेतरी यष्टीरक्षकांना झाल्या चुक्या आणि त्या चुकीचं धावांतर मोजलं गेलंय धाव फलकावर. 41 झाल्या. स्ट्राईकला असेल आता परंतु निखिल लेफ्टी बॅट्समन डोकदुखीचं काम मैदानामध्ये मात्र दाखल झालेलं आहे. पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू भिरकावून दिलाय 6 धावांसाठी. हा येतोय निखिलच्या बॅटमॅन A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकाराने धाव संख्येत भर झाली ती आतापर्यंत 47. येणारे 24 चेंडू आणि 48 धावांची गरज असेल मानकिवली संघाला. पुढील आदर्श वांगी संघाचा कर्णधार आणि एरदाड संघाचा कर्णधार. आपण नाणेफेकीसाठी यायचंय मध्ये आपण नाणेफेकी करून घेतोय.
एरंदाड संघाचा कर्णधार आणि आदर्श इलेव्हन वांगी संघाचा कर्णधार याच्यावर नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेकी करून घेतो आपण. ओपनिंगचे फलंदाज पाहायला मिळतील मैदानामध्ये पंकज आणि प्रशांत. बॉलर असेल मयूर. स्ट्राईक रेटवर पाहायला गेलं तर पंकज. पहिला चेंडू भिरकावून दिलाय. 7 धावांसाठी आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर पहार केलाय. पहिल्या चेंडूवर पार केलेला पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलेला चेंडू. चेंडू मागे 2 षटरक्षक धावतात. पाहूया किती धावांसाठी रोखला गेला चेंडू. उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण पडून गेल्या. धाव फलकावर धावा लागल्या गेल्या. आतापर्यंत 8-2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. येणारे 22 चेंडू आणि 40 धावांची गरज असेल. पंकज मात्र आपल्या जबाबदारी घेतली. आपल्या खांद्यावरती एक दुकेरी धावेने धाव संख्येत भर होते. ते आतापर्यंत 10 धावा भरल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 चेंडू मध्ये 10 धावा भरल्या गेल्या. पॉवर प्लेचा षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा जमवायच्या आहेत. इथे मात्र पंच आमच्याकडे बोलून सांगताना खराब चेंडू आहे. तरी गोलंदाज खराब चेंडू हाताळण्याचं काम करतोय मैदानामध्ये. पुन्हा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने कॅच केला. फटका झाला सक्सेसफुल आणि हा 4 धावांसाठी. पंकज मात्र इथे डगआउट मधून सेट होऊन गेलाय का काय असं वाटतंय. पूर्णपणे मोठे फटके मारण्याचा प्रयत्नात. धाव संख्या मोठी असल्यामुळे मोठे फटके खेचण्याची खूप जरूरत असेल. अशी जर फलंदाजी करत राहिला तर पंकज मला वाटतं 3 ओव्हर मध्ये सामना फिनिश वर करून टाकेल का काय तसं पाहायला मिळते मैदानामध्ये. पाहूया पॉवर प्लेचा षटक म्हटलं तर हाणामारीचा षटक. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पाहूया पुन्हा एकदा. 2 धाव पूर्णपणे पूर्ण केला. धाव संख्येत आतापर्यंत भर झाली. ती पाहायला गेले तर 17. पाहूया कुठल्या टीमवर बनतोय खतरा. मगाशी सांगितलं 17 ते खतरा झालेला तो मानकिवली संघावर. मानकिवली संघ मैदानामध्ये फलंदाजी करतोय. तयार पुन्हा एकदा इथे पाहूया निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. ते मात्र 6 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 चेंडू मध्ये 17 धावा भरल्या गेल्या. 18 चेंडू मध्ये 31 धावा बनवायचे.
जीवनचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. जीवन आता मात्र स्ट्राइक एंडला असेल प्रशांत. गेला तिथे नॉन स्ट्राइकला उभा होता, अशासारखा तडफडत आता त्याला स्ट्राइक भेटाले मिळाली आहे. पाहूया माझा जर पंकजचा विचार केला तर पंकजने 7 चेंडूमध्ये 16 धावा बनवल्या गेल्या. आता संघाने आपण बॉल येतो आतमध्ये टाकू नका इकडे. इथे हलक्या हाताने खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षण जातोय, उचलतोय, फिरतोय, तोपर्यंत इथे एकच धाव पूर्ण होते. जर विचार केला तर जीवनला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॅक टू बॅक चेंडू हातलावे लागतील मैदानामध्ये. आणण्याचा काम केला त्या पंकजला. पंकज जर विचार केला तर 6 चेंडू मध्ये 16 धावावर खेळतोय तोच पंकज. पंकजला कुठेतरी मोठे फटके खेळण्याचं काम करावे लागेल मैदानामध्ये. कुठेतरी ही ओव्हर मोठी बनवावी लागेल. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. जीवन चला फटाफट चालू करा. इथे आडव्या बॅटने घेतलेला फटका पाहूया. क्षेत्ररक्षण धावतोय आणि हा खणखणीत दणदणीत असा पुन्हा एकदा जीवन पंकजच्या बॅटमधनं चौकार. तुझे मास्टर सकाळच्या सतत पक्का खुश झालाय. चांगली गाणी वाजवतो गडी. हा सगळा नाचायला लावेल का काय थोड्या वेळात. एकदा जीवन तयार. इथे पुढे जाऊन फटका खेचलाय, फटका झालाय सक्सेसफुल आणि हा पंकजच्या बॅट पुन्हा एकदा षटकार. वाजव आता डीजे. धाव पाहायला गेला तर 28 धावा लागला गेला धाव फलकावर. पंकजचा जर विचार केला तर 8 बॉल मध्ये 26 वर खेळतोय. इथे अर्पण पद्धतीचा चेंडू होता. इथे पाहूया क्षेत्ररक्षण येतोय, उचलतोय, फिरतोय, तोपर्यंत एकच. अरे वा, गचाला असा थ्रो आणि 2 धावा पूर्ण पळून गेल्यात. थ्रो कुठेतरी चांगला झाला असता तर कुठेतरी रनआउटच्या स्वरूपात विकेट पाहायला मिळाले असते, पण थ्रो झालाय गचाल. 30 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. इथे मात्र शॉट चेंडू होता, समजला नाही. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू. अजूनही उर्वरित शेवटचा चेंडू शिल्लक असेल. पाहूया शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील. धावा लागला गेला धाव फलकावर. इथे फटका उंचावर आहे, क्षेत्ररक्षण येतोय झेल खाली. पाहूया पुन्हा एकदा हे इथे जमलेला दान होते. लॉलीपॉप पद्धतीचा झेल होता. फिल्डर पाहायला गेला तर गोल गोल फिरत होता बॉल मार्ग. धाव फलकावर धावा लागला गेल्या 32. बारा चेंडू 16 धावांची गरज असेल.
तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार कोहिनूर. 12 चेंडू 16 धावांची गरज असेल. बारा चेंडू मध्ये 16 धावांची गरज असेल. पाहूया पुन्हा एकदा स्ट्राइक घेतला असेल. पंकज स्ट्राइकरला. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. पंचांच्या डाव्या साईडने कोहिनूर. चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पंकज साठी. पाहूया अशा पद्धतीने फेस करतोय. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू पाहायला गेला तर पूर्णपणे स्पीड टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढील चेंडू पंकज साठी. इथे कट केलेला चेंडू क्षेत्ररक्षण होतं. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते मैदानामध्ये. इथे सिंगल धावेवर समाधान मानावे लागेल. धावफलक पुढे सरकता 1 धावेने 33 या आकड्यावरती. अजूनही 10 चेंडू मध्ये 15 धावा बनवायच्या आहेत. प्रशांतला कुठेतरी फलंदाजी करावी लागेल. 10 चेंडू 15 धावा समीकरण सोपं आहे. कुठेतरी एक अजून एखादा मोठा फटका आला तर पूर्णपणे मानकिवली संघ आपला सामना आपल्या बाजूने झुकू शकतोय. तसं मैदानामध्ये करावे लागेल प्रशांतला. प्रशांत स्ट्रायकरवर आतापर्यंत एकच चेंडू खेळलाय. पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने केलेला चेंडू क्षेत्ररक्षण होता. इथे पुन्हा एकदा मिसफील्ड आणि मिसफील्डचं रूपांतर होते 4 धावेने. 4 धावेने भर संख्येत आतापर्यंत भर झाली. ती पाहायला गेलं तर 37. नऊ चेंडू आणि 11 धावांची गरज असेल. ते मात्र यष्टीरक्षकांना झाल्या चुक्या आणि पावया. वाईट +1 1 धाव अशा 2 धावा स्कोरबोर्डवर लागल्या गेल्या. धावफलकावर धावा लागल्या गेल्या त्या 39. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज असेल. इथे मात्र फटका खेचला गेलाय. पाहूया हा येतोय पंकजच्या बॅटमधला पुन्हा एकदा षटकार. डीजे मास्टर अजून 3 धावांची गरज असेल. अजून उर्वरित तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. पाहूया इथे मात्र हेलिकॉप्टर छोटासा उडवलेला. पाहूया ते जमिनीला नक्कीच दान होते. पण अजूनही 3 धावांची गरज असेल. तिसरं षटक चालू आहे प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. पाहूया शेवटच्या चेंडूवर धावा येतायत की नाही.
ते मात्र निर्धाव चेंडूची सांग होते. 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडू मध्ये धावा लागल्या गेल्या त्या 45. 6 चेंडू मध्ये 3 धावा बनवायचे. शेवटचा षटक असेल सुजल. शेवटचा षटक हाताळण्यासाठी तयार. 6 चेंडूंनी 3 धावांची गरज असेल. स्ट्राइक एंडला प्रशांत. मात्र फिल्डिंग सजवली गेली. 3 धावा रोखायचे गोलंदाजला. इथे निर्धाव चेंडूची सांग होते. बॅक टू बॅक असे निर्धाव चेंडू टाकावे लागतील गोलंदाज सुजलला. पाच चेंडू मध्ये 3 धावा. अजूनही 2-3 जर चेंडू निर्धाव आले तर सामन्यामध्ये खूप रंगत येणार. फुलटॉस चेंडू होता. बॅटवर आलेला आहे आणि हा पाहूया प्रशांत ते सामना मात्र पूर्णपणे फिनिश करून टाकलाय.